तर आपण साईज घेऊया. फाईलमध्ये जायचं, न्यू डॉक्युमेंटवर जाऊन साईज घेऊया. 4x5 घेते मी, 500 रिझोल्यूशन घेतलेलं आहे. क्रिएट करायचं. ही साईज आहे. तर आता आपण काय करणार आहे, मी काय ओपन करून घेतलेले आहेत एक बॅकग्राऊंड, त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचा. मूव करून आपल्या पहिल्या साईजवर घेऊन जायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय बॅकग्राऊंड ओके वाटते. ह्याला फॉग बॅकग्राऊंड म्हणतात. इथे एक PNG पण घेतलं मी विठ्ठलाची, हे डिलीट करते. PNGला पण आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. मूव करून आपल्या पेजवर घेऊन यायचं. तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करून घ्या फोटो. बघू शकता तुम्ही. आपण त्याला मास्क करूया. मास्क करून ब्रश घ्यायचा. इथं ब्लॅक पाहिजे, इथं व्हाईट पाहिजे, इथं व्हाईट आहे. ओके, तर असं इरेज होते. हे करून घेतलं. आपण याला कॅमेरा रोममधून इफेक्ट द्यायचा आहे थोडासा. आधी फोटो सिलेक्ट करायचा, परत कॅमेरा रोममधून इफेक्ट द्यायचा. थोडंसं कॉन्ट्रास्ट वगैरे वाढवून घ्यायचं. थोडं कॉन्ट्रास्ट वाढवायचं, थोडं क्लिअरिटी, टेक्स्चर वाढवून घ्या. थोडंसं क्लिअरिटी नाही वाढवली तरी चालेल, तुमच्या ह्यानं तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. न्यू लेअर घेऊया. त्यामध्ये आपण एक ब्रश मारायचं आहे, इथलाच कलर. थोडंसं ह्या साईडला ब्रश मारूया. साईज वाढवून घ्यायची ब्रशची आणि थोडासा ब्रश मारायचा. स्क्रीन केलं तरी चालेल त्या लेअरला. बघू शकता तुम्ही कशा वाटतं डिझाईन. आता आपण टेक्स्ट ॲड करणार आहे. त्यासाठी मी एक पेज ओपन करून ठेवलेले आहे. सध्या तर मी इथूनच कॉपी करून तिकडं पेस्ट करणार आहे. टायपिंग करून घ्यायचं, कॉपी करून तिकडं पेस्ट करायचं. काही फॉन्टला युनिकोड असते, त्यामुळं तसं करावं लागेल. कॉपी करून मी इकडं पेस्ट करते. आहे ते कलर चेंज करून घेण्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. सध्या मी ब्लॅकच कलर ठेवते, जेणेकरून तुम्हाला नंतर मी टेक्स्टला कसा इफेक्ट द्यायचा ते पण सांगणार आहे. ते बघू शकता तुम्ही. साईज कमी करून घेते मी. आता आपण टेक्स्टवर जायचं आहे. मी इन्फिनिटीचा DGचा फॉन्ट घेते. एकच मिनटं, मी इन्फिनिटीचा फॉन्ट घेते. इन्फिनिटी 23. तुम्हाला युनिकोड माहीत असेल तर तुम्ही टाईप करू शकता. अदरवाईज तुम्ही एक ऑप्शन आहे, तुम्हाला मी सांगेन टायपिंग कसं करायचं. इथे गॅफे म्हणून आहे बघा ऑप्शन, तुम्ही त्याच्यावर सिलेक्ट करून बघू शकता. किंवा विंडोजमधून जाऊन त्याच्यावर टिक केलं तर ते येईल. आता माझं ओपन होतं त्यामुळे क्लोज झाले. मी डबल एकदा विंडोवर जाणार आहे. विंडोवर जाऊन डबल सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिक येईल. तर तुम्ही त्यात सर्च करायचं आहे तुम्हाला जे लिहायचं आहे ते. त्यामध्ये आपण आषाढी एकादशी लिहायचं आहे. परत ओके क्लिक करायचं. त्याची साईज वाढवून घ्यायची. आधी आपण एकादशी लिहूया. एकच मिनिट. वाढवून घ्या दोन्हीची. मूव टूलवर जाऊन त्याच्यावर सिलेक्ट करून अशी साईज वाढवून घ्यायची.
ॲडजस्ट करून घेते मी व्यवस्थित. तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झालं की डिझाईन अवघड वाटणार नाही. हे मी आहे असं मूव करते. मी खरं तर टाईप केले तो फॉन्ट एक इन्फिनिटीचा आहे, दुसरा आहे तो कलम फॉन्ट आहे. आता आपण टेक्स्टला इफेक्ट देऊया. त्यामध्ये ग्रेडियंट कलर द्यायचा आहे आपण. फॉग बॅकग्राऊंडला शक्यतो असेच इफेक्ट भारी वाटतात. हे बघा ओके वाटतंय. हा ग्रेडियंट ॲक्टिव्ह आणि बरोबर दिसतंय उठून. आपण एकादशीला पण तोच द्यायचा आहे. ग्रेडियंट कलरवर जायचा, ओके करायचं. आता टेक्स्टला इफेक्ट पण देऊया. स्ट्रोक लावूया थोडासा, पण स्ट्रोक पांढरा नाही दिसणार कारण बॅकग्राऊंड पांढरंच आहे. त्यामुळे थोडा येलोमध्ये स्ट्रोक तुम्हाला दाखवते कसं लावायचं. त्यामध्ये साईज आपण 7 ठेवूया. आषाढीला पण आपण तसंच करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन स्ट्रोकचा इफेक्ट द्यायचा आहे आपण त्याला. त्याची साईज कमी करून 7 घेते, ओके करायचं. कसं वाटतंय बघा तुम्हाला. आता आपण वरचे टेक्स्टचा कलर पण बदलणार आहे. ते मगाशी ब्लॅक घेतलेला मी. आता टेक्स्चरमधलाच थोडासा कलर द्यायचा त्यामध्ये. परत निमित्त आपणास मंगलमय त्याचा पण थोडासा कलर मी चेंज करणार आहे, पिंकमध्ये ठेवणार आहे. आणि ते शुभेच्छाला ऑरेंज कलरच देते कारण ऑरेंज आहे त्या डिझाईनमध्ये थोडासा. 2 ते 3च कलर डिझाईनमध्ये यूज करायचे शक्यतो. डिझाईन कशी वाटते बघा तुम्हाला. आता तुम्ही अजून ह्याच्यात पाहिजे ते ॲड करू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा काय ॲड करायचं असेल तर करू शकता. ही डिझाईन मी बनवलेली डेमोसाठी, तर मी माझा लोगो पण टाकत आहे त्याच्यावर. लोगोचा कलर चेंज करते थोडासा, म्हणजे तुम्हाला दिसून येईल. त्याचा कलर ओव्हरलीमध्ये द्यायचा. एफेक्ट्समध्ये कलर ओव्हरली द्यायचा. त्याचा कलर मी पर्पलमध्ये करून घेते. ओपेसिटी कमी येते त्यामुळे ते तसं दिसतंय. साईज थोडी कमी करून घेऊन ओके. डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशा टाईपच्या डिझाईन पाहिजेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सेव्हमध्ये जाऊन तुम्ही सेव्ह करू शकता. हे तर JPG वगैरे टिप फाईल वगैरे ऑप्शन आहेत, त्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या ऑप्शननं सेव्ह करू शकता. PSTमध्ये सेव्ह करायची आणि JPG असेल तर JPGमध्ये. मी JPGमध्ये सेव्ह करत आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.